मागील 2 दिवसापूर्वी जे परभणीला घटना घडली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचं जे तोडफोड करण्यात आली, ही घटना अत्यंत निंदनीय आणि निषेधार्थ आहे. त्याचा आम्ही आज हिंगोली शहरात सर्व आंबेडकर अनुयायांच्या वतीनं संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांनी त्याचा आम्ही या ठिकाणी शांततामय मार्गानं या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे. आणि कालची जी घटना घडली, परभणीला तोडफोड करण्यात आली, त्या घटनेमध्ये कोणतेही तथागत बुद्धाला आंबेडकर अनुयायी त्या याच्यामध्ये समाविष्ट नव्हते. कुठून तरी कुठले तरी लोक माथेफिरू त्या ठिकाणी घडले आले आणि त्यांनी त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आंबेडकरी प्रेमी जनता असं या ठिकाणी कुठलंही कृत्य करत नाही. आणि आज हिंगोली शहरात सुद्धा आम्ही दाखवून दिलं की आम्ही किती शांततामय मार्गानं या ठिकाणी आंदोलन करीत असतो. मागील 3-4 वर्षापूर्वी रामलीला मैदानावर रामकथेचं आयोजन आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी आयोजित केलेलं होतं. ते आंदोलन 3 तारखेला भीमा कोरेगावची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आंदोलन चालू होते. पण आम्ही बंधुभाव राहावा, आपसात प्रेम राहावं म्हणून हिंगोली शहरात आम्ही त्या दिवशी आंदोलन न करता 4 तारखेला आंदोलन केलं. ही आमची हिंगोली शहरातल्या आंबेडकरवाद्यांची परंपरा आहे. मी पोलिसांना अजून एक विनंती करतो, आज आम्ही कुठलाही कायदा हातात घेतला नाही, अत्यंत नियमाचं कडेकोट पालन केलं. तुम्ही ज्या काल पोलीस अधीक्षक साहेबांनी, माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी जे नियम सांगितले होते त्या अटीचं व शर्तीचं पूर्णपणे पालन केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही आजच्या या आंदोलनामध्ये 37-1-3 5 पेक्षा जास्त माणसं जमले म्हणून कुठलीही प्रतिबंधात्मक कारवाई करता कामा नये असं मी या ठिकाणी तुम्हाला बजावून सांगतो. आणि जर तुम्ही तसं केलं तर पुन्हा आंबेडकर प्रेमी जनता यापेक्षा जास्त ताकदीनं या ठिकाणी येऊन तुम्हाला ज्या विचारल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला या ठिकाणी इशारा देत आहे. आजचं आंदोलन सर्व आंबेडकर अनुयायांनी शांततामय मार्गाने यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. सांगतो जय भीम. नेते, छोटे मोठे युवक सगळे मिळून आम्ही आंदोलन केलं आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांनी सर्व व्यापाऱ्यांना पत्र देऊन मोबाईलवर कळून त्यांनी बंदचं आवाहन केलं. त्यांचा सुद्धा व्यापारी महासंघाचा सुद्धा आणि सर्व आंबेडकर प्रेमाच्या वतीनं त्यांचा मी आभारी आहे. सगळ्या युवकांना शांततेनं या आंदोलनात सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक यांना काल त्यांनी बैठक बोलवली होती. बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की 4च्या पेक्षा जास्त असते तर आम्ही अटक करू. आमचा कुठलाही माणूस दुकान बंद करायला गेलेला नाही आणि आपण होऊन दुकानदारांनी दुकान, पानपट्ट्या, भाजी मंडई सगळं त्यांनी आपण होऊन बंद केलेलं आहे. माननीय कोकाटे साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या प्रमुख नेत्यांची त्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना सांगितलं की मी तुम्हाला कोणतीही रॅली तुम्हाला या ठिकाणी काढता येणार नाही आणि तुम्ही जर रॅली केली तर आम्ही तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला त्या गुन्ह्याखाली अटक करणार. तर त्या कायद्याचा एक सन्मान म्हणून आम्ही सगळ्या आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने जाग्यावर बसून आणि कोणतेही गालबोट लागेल असं कृत्य केलं नाही. आणि जर आताच आमचे नेते दिवाकररावजी माने साहेबांना सांगितलं जर एवढं करून जर ते जर आमच्यावर जर समजा 337 ऍक्ट नुसार जर गुन्हे दाखल करत असतील तर आम्ही या ठिकाणी हा जोडा मॉब जमला होता त्याच्यापेक्षा मोठा मॉब जमून आम्ही पुलिस प्रशासनाला धाऱ्यावर धरल्याशिवाय राहणार. तो परभणी में जो घटना घटी वो घटना सभी समाज के लिए बहुत ही गंभीरपूर्वक है. उस घटने का हम सभी समाज की तरफ से निषेध करते हैं क्योंकि बाबा साहब ने जो संविधान दिया वो पर्टिकुलरली कोनते एक समाज के लिए नहीं दिया. मैं तो कहता हूँ कि जिसने भी वो ऐसा कृत्य किया जो मानसिक रोगी होगा, अगर ऐसा बाबा साहब के लिए अगर दोष निर्माण करता होगा, संविधान के दोष दिल में रखता होगा तो वैसे को इस देश में रहने का बिल्कुल अधिकार नहीं है. क्योंकि बाबा साहब ने जो भी संविधान दिया है तो सभी समाज को उसमें पूरा सम्मान दिया है, सभी समाज को अपने अपने तरीके से जीने का अधिकार दिया है. ऐसा संविधान पूरे वर्ल्ड में नहीं है. तो हमने बाबा साहब के लिए और बाबा साहब के संविधान के लिए इतना दोष क्यों रखना चाहिए? बार बार बाबा साहब के पुतले के ऊपर, संविधान के ऊपर क्यों हमला होता है? ऐसे समाज के ऊपर प्रशासन ने और सरकार ने कड़ी से कड़ी सजा करनी चाहिए और जिसने भी ये कर रहा है उसको फांसी की सजा होनी चाहिए, ऐसा मैं बोलता हूँ. परभणी येथे घटना घडली होती
त्या घटनेचा निषेध म्हणून सर्व महाराष्ट्रभर निषेध केला जात आहे आणि कालची परभणीची घटना घडल्याच्या नंतर जाळपोळ दंगल अशी घडली असताना सर्वच प्रशासन आणि यांच्या पुढे एक गंभीर प्रश्न होता की हिंगोलीत आज बंदचं आवाहन केलेलं आहे. ते बंद कशा प्रकारे पार पडतो, परंतु आम्ही या ठिकाणी सांगतो की आम्ही आंबेडकर प्रेमी जनता आहोत आणि आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून सर्वप्रथम व्यापाऱ्यांना विनंती केली, निवेदन दिलं की बा तुम्ही एक दिवस बंद ठेवा आणि त्या आमच्या मागणीला सगळ्या व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि व्यापाऱ्यांनी बंद ठेवला केलं आणि आमच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे मी सर्व व्यापारी आणि नागरिकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी आम्ही सुरुवातीलाच असं हे केलं होतं, संकल्प केला होता की शांततेच्या मार्गानं हे आंदोलन झालं पाहिजे, कुठेही शांततेला गालबोट लागू नये. आणि आज जशा पेपरमध्ये आणि सर्व प्रसारमाध्यमामध्ये बातम्या आल्या की दंगल म्हणजे यामुळे समाज बदनाम होतो, त्यामुळे समाजाला बदनाम न होण्याची आम्ही दक्षता घेतली होती आणि सर्व युवकांना या ठिकाणी नागरिकांना आम्ही आवाहन केलं होतं की शांततेत इथं बंद करा आणि त्या बंदला सर्वांनी यशस्वीरित्या आम्हाला साथ दिली. म्हणून आम्ही युवकांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करायला पाहिजेच नाही. पण या घटनेमागे असं नाही वाटत की तो एका माणसाचा हात असेल. नक्कीच कुठल्या तरी मोठ्या माणसाचा हात आहे. असं एक माणूस मिळून असं हे करू शकत नाही प्रत्येक. आणि वारंवार हे होणं हे कुठल्या तरी एका पर्टिक्युलर कुठल्याही पार्टीला मला कुठलाही दोष द्यायचा नाही आणि कुठल्याही माणसाला असं वैयक्तिक नाही बोलायचं, पण हे होणं हे चुकीचं आहे. आम्हाला भगवान बुद्धाला शांततेच्या मार्गावर आम्ही जाणारे लोक आहे. आम्ही कधी कुठल्याही प्रकारच्या हिंसेच्या मार्गावर आम्ही चालत नाही. आज आम्ही आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना आणि विविध पक्षाच्या माध्यमातून हिंगोली या ठिकाणी आज आम्ही शांततेच्या माध्यमातून हिंगोली शहरामध्ये आंदोलन केलेलं आहे. आम्ही या प्रशासनाला सांगू इच्छितो की जे परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये जे निष्पाप लोकांवर जे आज कारवाई केल्या जाते, निष्पाप लोकांना त्यांच्या घरातून उचलल्या जाते, निष्पाप लोकांवर गुन्हे दाखल करत आहेत, त्या निष्पाप लोकांना कुठल्याही पद्धतीने अटक करू नये. तसेच हिंगोलीतील पोलीस प्रशासनाला असं सांगण्यात येत आहे की ज्या ज्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीच्या संघटनेने आतापर्यंत एकजुटीनं काम केलं आहे, आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर कोणत्याही माध्यमातून कुठलाही गुन्हा दाखल करू नये. आम्ही तुम्हाला या ठिकाणी असं सांगू इच्छितो की आंबेडकरी चळवळीमधील विविध पक्षामध्ये विविध झेंडे असतील, पण त्या झेंड्याचा दंडा एक आहे आणि त्या दंड्यानं आम्ही सगळं संविधानाचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिक तयार आहेत. यापुढे जर आमच्या कोणी वाटायला येत असेल त्याला आम्ही सडेतोड उत्तर दिल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही असं या ठिकाणी सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा आंबेडकरी एकजुटीचा जय 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 भीम जय 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 भीम.